ड्रीम 11 कंपनीने बीसीसीआय सोबतचा आपला कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केला, आपला कॉन्ट्रॅक्ट मोडून काढला. मित्र, ही न्यूज तुम्ही 15 दिवसा अगोदर नक्की वाचलेली असेल. बीसीसीआयचं कॉन्ट्रॅक्ट लवकर मिळत नाही. ड्रीम 11ला ते 3 वर्षाचं मिळालेलं कॉन्ट्रॅक्ट कंपनीने अर्ध्यातच मोडून काढलं. आपण मागच्या 2-3 सिरीजमध्ये बघितलं असेल, इंग्लंड वर्सेस इंडिया टेस्ट सिरीज असेल किंवा T20 वर्ल्ड कप असेल, तुम्हाला प्लेयर्सच्या टी शर्टवर जिकडे तिकडे ड्रीम 11 कंपनीचे लोगोज दिसत असतील. अशा प्रकारची स्पॉन्सरशिप ड्रीम 11 कंपनीने बीसीसीआयला दिली होती आणि स्पॉन्सरशिप त्यांनी मध्येच का तोडली असेल? काय कारण असेल की त्यांनी कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलेला आहे? हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर बघितला तर तुम्हाला त्याचा खूप इम्पॉर्टंट रिझन लक्षात येईल. IPL मध्ये तुम्ही ड्रीम 11च्या ऍड्स बघितले असतील. त्यांनी ऍड त्यांची असायची की आप ड्रीम 11 खेलो और जीतो कितना 1 करोड नहीं 2 करोड नहीं 3 करोड अशी त्यांची ती ऍड असायची. पण मित्र, ह्याच ऍडला बळी पडून, ह्यांच्या भूलपाथांना बळी पडून ड्रीम 11 आणि अशा प्रकारच्या ऑनलाईन गेमिंग कंपन्यांमध्ये बळी पडून माहिती किती लोकांनी स्वतःचं नुकसान करून घेतलेलं आहे. महिन्याभरापूर्वी गव्हर्नमेंटचा, सेंट्रल गव्हर्नमेंटचा, इंडियन गव्हर्नमेंटचा एक डेटा आलेला आहे आणि त्यांच्या डेटाप्रमाणे 45 कोटी लोकांनी ह्याच्यामध्ये स्वतःचं नुकसान करून घेतलंय. आणि या नुकसानीची अमाऊंट माहिती किती आहे? 20,000 कोटी रुपये. 45 कोटी. आपली लोकसंख्या साधारणतः 140 ते 150 कोटी आहे. म्हणजे 1/3 लोकांनी स्वतःचं नुकसान करून घेतलं 20,000 कोटी रुपयांचं. किती प्रचंड नुकसान आहे. आणि हा ऑनलाईन गेमिंग जो आहे ना, हा एक ट्रॅप आहे, हा एक जाळं आहे. ह्या जाळ्यामध्ये व्यक्ती अडकत जातो, त्याच्यामध्ये तो त्याच्या ट्रॅपमध्ये फसत जातो आणि स्वतःचं प्रचंड मोठं नुकसान करत जातो. ह्या ट्रॅपचं टिपिकली तुम्ही मित्र बघत असताना नॉर्मली रुरल भागामध्ये किंवा तरुणांमध्ये ह्या ट्रॅपमध्ये अडकण्याचं जास्त प्रमाण आहे. ह्याच्या साधारणतः 3 ते 4 स्टेजेस असतात. स्टेज पहिली अशी असते की तुम्ही हे ऐकता तुमच्या मित्राकडनं, तुमची ऍड बघता, 1 करोड 2 करोड 3 करोड ह्या सगळ्या गोष्टी बघता तुम्ही आणि तुम्हाला वाटतं की मी पण त्याच्यामध्ये खेळायला चालू करतो. मग सुरुवातीला तुम्ही काहीतरी 100, 500, 1000 रुपये टाकता आणि ह्या पहिल्या स्टेजमध्ये ना 100% किंवा मॅक्सिमम वेळेस ना तुम्हाला यश मिळतं, तुम्हाला खूप चांगले रिटर्न मिळतात, तुम्ही जिंकता. आणि मग तुम्ही विचार करता की शेट यार, मी तर 500 रुपयेच लावले किंवा 1000 रुपयेच लावले. मी जर माझ्याकडचे 20,000, 25,000 रुपये लावले असते तर आज माझं रिटर्न किती जास्त झालं असतं. मग तुम्ही ना दुसऱ्या स्टेजमध्ये एंटर होता. आणि दुसरी स्टेज कशाची माहितीये? ग्रीड किंवा लालच. ह्याची ही दुसरी स्टेज आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही काय करता की तुम्ही तुमच्याकडच्या ज्या काही सेव्हिंग्ज आहेत तिकडल्या सगळ्या अमाऊंट ज्या आहेत, बायकोची सेव्हिंग असेल, घरची अजून कोणाची अमाऊंट असेल, या सगळ्या अमाऊंट एकत्र घेऊन तुम्ही एक खूप मोठं डेअरिंग करता आणि तुम्ही हे सगळे पैसे त्या अशा ऑनलाईन गेमिंगच्या ड्रीम 11 किंवा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये पैसे लावता. आणि मग इथं काय होतं? पहिल्या स्टेजमध्ये तर तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स मिळाले, पण इथे तुमचं नुकसान होतं. इथं तुमचं सगळी सेव्हिंग जी आहे ती सगळी सेव्हिंग वाया जाते. इथं तुमचं नुकसान होतं, इथं तुम्ही हरवून जाता. आणि मग तुम्ही एंटर होता तिसऱ्या स्टेजमध्ये. तिसऱ्या स्टेजमध्ये आल्यानंतर तुम्ही ऑलरेडी तुमचं नुकसान झालेलं आहे, आर्थिक तुमचं नुकसान झालेलं आहे, तुम्ही डिप्रेस झालेले आहात आणि तुम्हाला आता हे माहीत नाही आहे की माझं हे सगळे सेव्हिंग गेलेली आहे ती मी रिकवर कशी करू. एवढे सगळे सेव्हिंगचे पैसे जे मी टाकले होते ते मी रिकवर कसं करू. तुम्ही हे सगळे गोष्ट तुमच्या घरच्यांना सांगितलेली नसते, तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना कुणालाच सांगितलेली नसते. मग तुम्ही तिसऱ्या स्टेजमध्ये अजून एक खतरनाक प्लॅन करता, खतरनाक गेम खेळता. आणि तो गेम म्हणजे काय की मी आता काय करतो, माझ्या मित्रांकडनं, नातेवाईकांकडनं, इकडनं तिकडनं पैसे उधार घेतो. आजकाल बरेचसे ऍप्स आलेले, त्या ऍप्सवरनं टेम्पररी लोन घेतो. हे लोन मी त्याच्यामध्ये टाकतो. तिसऱ्या स्टेजचं नाव काय माहितीये? नॉनसेन्स होप. नॉनसेन्स होप असं तिसऱ्या स्टेजचं नाव आहे. म्हणजे एकदम चुकीची तुमची कल्पना तुम्ही करता. ती कल्पना काय असते की आता मी काय करतो, मार्केटमधनं इकडनं तिकडनं पैसे उधार घेतो, ते पैसे ह्याच्यामध्ये टाकतो आणि ह्याच्यामध्ये मला नक्की प्रॉफिट मिळेल, ह्याच्यामध्ये मला नक्की यश मिळेल. आणि हे एकदा यश मिळालं की मग मी ह्या सगळ्या लोकांचे पैसे परत देऊन टाकेल, माझी सेव्हिंग परत येऊन जाईल आणि परत माझं रुटीन लाईफ चालू होऊन जाईल. अशी एक नॉनसेन्स होपच्या तिसऱ्या स्टेजमध्ये तुम्ही एंटर होता. आणि मग तुम्ही इकडनं तिकडनं मित्र सगळीकडनं पैसे गोळा करता. हे पैसे गोळा झाल्यानंतर मग तुम्ही त्या परत त्या ऑनलाईन गेम्समध्ये टाकता आणि व्हायचं तेच होतं. नॉनसेन्स होपच या स्टेजचं नाव आहे. परत तुमचे सगळे पैसे वाया जातात. आता काय राहिलं तुमच्याकडे? तुमची स्वतःची सगळी सेव्हिंग वाया गेली. तुम्ही मित्रांकडनं, नातेवाईकांकडनं, वेगवेगळ्या ॲप्सवरून इकडनं तिकडनं पैसे लोनवर घेतलेले ते सगळे वाया घेतले. ह्यांचे पैसे द्यायला तुमच्याकडे दमडी राहिलेली नाही आहेत आणि तुम्ही खऱ्या अर्थानं रस्त्यावर येऊन जाता.
आणि हेच झालं ह्या 45 कोटी लोकांसोबत. 1 कोटी 2 कोटी 3 कोटी बक्षिसांचा आमिष दाखवून ह्यांनी ह्या 45 कोटी लोकांचं 20,000 कोटी रुपयांचं नुकसान करून घेतलंय. आणि हा काही डेटा माझा नाहीये, हा सरकारनं डिक्लेअर केलेला डेटा आहे. आणि त्याच्यावर मित्र प्लीज अशा ऑनलाईन गेम्स बद्दल खूप काळजी घ्या, स्वतःला ह्याच्यापासून दूर ठेवा. आता सरकारनं त्याच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे. ह्या बघून सरकारचे पण डोळे उघडलेले आहेत. ॲक्च्युली ह्या गेम्समधनं सरकारला खूप फायदा मिळायचा GST आणि अजून वेगवेगळ्या प्रकारच्या टॅक्सेसमधनं. पण सरकारनं आता काय ठरवलं की आम्हाला त्या टॅक्सेस नाही मिळाले तरी चालेल, पण लोकांचं नुकसान झालेलं नाही चालणार. म्हणून सरकारनं आता एक नवीन बिल आणलेलं आहे आणि त्या बिलचं नाव आहे प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेम्स ॲक्ट 2025. ह्याच्या मार्फत सरकारनं काय केलेलं आहे की ऑनलाईन मनी गेम्सवर बंदी टाकलेली आहे. अशा प्रकारचे जर गेम्स कोणी चालवले तर त्या गेम्स चालवणाऱ्या व्यक्तीवर प्रचंड मोठ्या प्रमाणाचं त्यांनी पेनॉल्टी लावलेली आहे. त्यांना कारावास आणि इतर वेगवेगळ्या गोष्टींचं त्यांना पिनल ॲक्शन घेतली जाणार आहे. आणि त्याच्यामुळे मित्र तुम्ही बघितलं असेल तर Dream11 कंपनीचं प्रचंड मोठं नुकसान होणार आहे. त्यांचा मेन बिझनेसच थांबून जाणार आहे. आणि म्हणून ह्या Dream11 कंपनीने BCCIचं कॉन्ट्रॅक्ट तोडून टाकलं. मध्येच BCCIचं कॉन्ट्रॅक्ट लवकर मिळत नाही, त्यांना मिळालेलं कॉन्ट्रॅक्ट त्यांनी पूर्णतः तोडून टाकलं, कारण की त्यांचा बिझनेसच पूर्ण ठप्प झालेला आहे. सरकारनं त्यांच्या बिझनेसवरच गदा आणलेली आहे. मित्र ऑनलाईन गेम्स एक एक्झाम्पल आहे. माझी तुम्हाला सिन्सिअर रिक्वेस्ट आहे, शॉर्ट मनीमध्ये मागे लागू नका. लवकरात लवकर पैसे मिळवण्याच्या लालचेमध्ये ग्रीडमध्ये जाऊ नका. हार्डवर्कला पर्याय नसतो मित्र. असं जे कोणी शॉर्टकटच्या मागे लागतात ते स्वतःचं नुकसानच करून घेतात. हा आपल्या भारतीयांचा इतिहास आहे. थँक्यू.